मित्रांनो नमस्कार. ही एक कबर आहे. तुम्ही विचार करताल ही कबर कोणाची आहे? तर विजापूरचा शेवटचा आदिलशाह, विजापूरचा शेवटचा आदिलशाह सिकंदर, ज्याला औरंगजेबाने कैद केलं होतं आणि त्याला औरंगाबाद आणि ब्रह्मापुरीच्या तळावर ठेवलं. ब्रह्मापुरी येथे त्याला कलंगड्यातून विष देऊन मारलं आणि त्यापूर्वी त्याला इच्छा विचारली होती की तुझी काय इच्छा आहे. आणि त्या टायमाला सिकंदर बादशाला हे लक्षात आलं की आपला शेवट आला आहे, तर माझे गुरु नुराद्दीन मौलानी सई वली यांची विजापुरात कबर असून त्यांच्या कबरीसमोर मला दफन करावं. मी तुम्हाला हे दाखवतो. त्याचं रेकॉर्ड पुणे दप्तराला तुम्हाला मिळून जाईल. हो, सुलतान सिकंदर आदिलशाह, उर्दू आणि मराठी इंग्लिशमध्ये हे नाव आहे आणि ही त्याची कबर आहे. आणि याचा सगळा खर्च औरंगजेबाने स्वतः केलेला आहे या कबरीचा. त्याचा देह इकडे आणून पुरलेला आहे. छोटीशी कबर आहे. सर्वसामान्य मुस्लिम राजकर्त्यांच्या पेक्षा ही छोटीशी आहे, कारण तत्कालीन काळात औरंगजेबाच्या ताब्यात विजापूर असल्यामुळे ज्या प्रकारे बांधली गेली आहे त्या प्रकारची ही कबर आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी ही जी पाठीमागं दिसते ती त्याची गुरु नसरुद्दीन मुल्ला यांची आणि त्यांच्या भावाची ही कबर आहे. आणि हा सगळा परिसर आहे विजापूरची, हे सेंट्रल सिटी आहे भुईकोट किल्ल्यातली. आणि मी संतोष जिप्रे, दख्खन इतिहास संशोधन संस्थे, महाराष्ट्र राज्य, पुणे च्यासाठी आज या ठिकाणी दख्खन इतिहास संशोधन संस्थेच्या वतीने इतिहासातील माहिती सर्वत्र पोहोचावी म्हणून ही सत्र आम्ही तुम्हाला सादर करतो आहे.